गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व मुलामुलींना अनेक उत्तम शुभाशीर्वाद. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. आजच्या व्हिडिओ तासिका मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मागील 2 मालिकांपासून आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक याची माहिती घेत होतो. आता ही माहिती घेत असताना आतापर्यंत याच्यामध्ये आपण बघितले याचे वेगवेगळे नियम. जेव्हा अपूर्णांकाचे अंश आणि छेद वेगवेगळे असतील तेव्हा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 2-3 अपूर्णांकांची ज्यावेळेस आपल्याला तुलना करायची असते त्यावेळेसच्या वेगवेगळ्या नियमांचा आपण अभ्यास मागील 2-3 अंकांमध्ये केलेला आहे. आजच्या अंकामध्ये काय आहे की या ठिकाणी अजून 2-4 नियम आहेत. समजून घेत असताना हे सोपं वाटतं, परंतु परीक्षेमध्ये याच्यामध्ये खूप मोठी जम्बलिंग किंवा गोंधळ उडतो. काय असतं मित्रांनो की साधारणतः आपण वर्ष 2-2 वर्ष तयारी करतो. उरी एक मोठं स्वप्न घेऊन पोलीस दलात जायचंय, जेणेकरून माझी उदरनिर्वाह चांगला होईल, उपजीविका मला चांगल्या रीतीने जगता येईल. आणि मग आपल्या ज्ञानानुसार, आपल्या कृतीनुसार आपण त्याची निवड करतो. परंतु वरचेवर स्पर्धा तीव्र होत जाते, स्पर्धा अतिशय अवघड होत जाते. आणि या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागण्यासाठी आपल्याला 24 तास म्हणजे अष्टप्रहर जागृती ठेवून अभ्यास करावा लागतो. बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पेपर देत असताना काय होतं, तुम्ही कितीही अभ्यास केला परंतु पेपरच्या दिवशी तुम्ही पेपरला बसल्यानंतर तुमचं माइंडसेट कसं आहे याच्यावरती बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फीवर आला म्हणजे परीक्षेचा ताण आला, ताप आला, तर होतं काय की आपल्याला येणाऱ्या गोष्टी एकदम साधे गणित सुद्धा अचानक आठवत नाही. जो की 5चा, 6चा, 10चा, 15चा, 20चा, 35चा, 25चा जे काही पाढे आपण पाठ केलेले असतील ते पाढे सुद्धा ऐन टायमाला परीक्षेत आठवत नाही. आणि मग असं होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला जे एकदम शांत चित्ताने जास्तीत जास्त गणित सोडवायचा सराव करायचा आहे. जास्तीत जास्त बुद्धिमत्ता चाचणीच्या गणित सोडवायचा सराव करायचा. मी तर असं म्हणेल की मागेही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 3-4 जणांचा तुम्ही ग्रुप करून जर प्रत्येकाने एक पेपर जर तयार केला, प्रत्येक विद्यार्थ्याने, आता समजा ऑफलाईनमध्ये क्लास सुरू झाल्यानंतर तर तसा प्रयोग राबवणारच आहे. प्रत्येकाने स्वतः समजायचं की उद्या मला पोलीस भरतीची परीक्षा घ्यायची, स्वतःला SP समजायचं. समजा तुमचा 5 मित्रांचा ग्रुप आहे आणि प्रत्येकाने रात्री काय करायचं, बरोबर एखादी कुठल्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका काढायची, त्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन तशा टाईपचे 100 प्रश्न काढायचे. आता 5 मित्र जर असतील तर किती प्रश्न तयार झाले? 500 प्रश्न तयार झाले. सकाळी ते प्रश्न एकमेकांमध्ये अल्टरनेट करायचे सोडवण्यासाठी. आता बघा, तुम्हाला तर हे तर माहिती आहे, आपल्याला हस्तांदोलनाचे प्रश्न येतात. एकाने किती वेळेस हस्तांदोलन केलं. एक प्रश्नपत्रिका 4 सोडायला मिळते, बरोबर आहे. 5 प्रश्नपत्रिका आहे. आणि दररोज हा जर कार्यक्रम राबवला, अल्टरनेटली या प्रश्नपत्रिकेचे बंच तुमच्याजवळ तयार झाले, सतत सराव केला, ABCDE असे ABCDE 5 मित्र आहेत. 5 मित्रांनी 5 प्रश्नपत्रिका आज तयार केल्या. आज बघा, उद्या सकाळी त्या 5 पैकी अशा ठेवल्या, चिठ्ठ्या टाकल्या ABCDE. त्याच्यात एक चिठ्ठी काढली, समजा C क्रमांकाची चिठ्ठी निघाली. मग C ची प्रश्नपत्रिका घ्यायची, झेरॉक्स सेंटरवरती जायचं, त्याच्या बरोबर 5 झेरॉक्स काढून आणायच्या, म्हणजे 4 काढून आणायच्या. एक तर आहेच मला. आणि 5 जणांनी ती सोडवायला सुरुवात करायची. ज्यांनी काढलेली त्याने मग उरलेल्या 4 प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते कॉमनरित्या मग ते सोडून घ्यायचे, म्हणजे तपासून घ्यायचे. हे तुम्हाला दररोज करायचं. दुसऱ्या दिवशी मग काय करायचंय, C बाद झाले, आता 4 राहिले, त्याच्यातून पुन्हा चिठ्ठी टाकायचे, 1 काढून घ्यायची, 4 झेरॉक्स आणायचं, परीक्षेला बसायचं, टाइम लावून हे सगळा कार्यक्रम करायचा. म्हणजे आज जर तुम्ही 5 काढल्या प्रश्नपत्रिका तर 5 दिवसाचा तुमचा प्रश्न मिटला प्रश्नपत्रिकेचा. परंतु तुम्हाला दररोज काढायचं. आलं का लक्षात? दररोज काढायचं. आणि मग ह्या प्रश्नपत्रिका काढण्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. म्हणजे मराठी व्याकरणाचा होईल, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राचा होईल, जनरल नॉलेजचा होईल, चालू घडामोडींचा होईल, गणितचा होईल, बुद्धिमत्तेचा होईल. प्रश्नपत्रिका काढणे हे सुद्धा खूप मोठं अवघड काम असतं. 4-4, 5-5 तास तुम्हाला ते प्रश्न सेट करायला लागतील. ते सेट करायचे, ते एका कोऱ्या कागदावरती लिहून काढायचे, त्याचे ऑप्शन लिहायचे, त्याचे आन्सर शीट तयार करायचे. करून बघा, स्वतःचा अभ्यास घ्या, काही कुठं जायची गरज नाही. आलं का लक्षात? जेव्हा हे सगळं सुरू होईल तेव्हा तुम्ही निश्चित तुमच्या सोयीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे तुम्ही जाऊ शकता, नाही असं नाही. परंतु ही सोपी एक टेक्निक मी तुम्हाला सांगितली. सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प.
तर चला मित्रांनो वळूया आजच्या अभ्यासाकडे. अपूर्णांकांच्या याच्यामध्ये काय की आपण काल बघितलं अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. त्यामध्ये सर्वात सोपं आपण बघितलं की जेव्हा छेद समान असतील, छेद सगळे सारखे आहेत आणि अंश वेगवेगळे आहेत, अशा वेळेस मग त्या अपूर्णांकामध्ये छेद सारखे आहेत, अंश वेगवेगळे आहेत. मग कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक लहान, म्हणजे ज्याचा छेद समान असताना ज्याचा अंश सर्वात लहान तो लहान, ज्याचा अंश सर्वात मोठा तो मोठा. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा. अशा पद्धतीने अल्टरनेटली लक्षात ठेवायचे. आता यापुढे जाऊन जर दिलेल्या अपूर्णांकामध्ये म्हणजे होतं काय की दोन अपूर्णांक असतील, सिंपल तिरपा गुणाकार केला, ज्याचा गुणाकार मोठा आला डाव्या बाजूचा तर डाव्या बाजूचा अपूर्णांक मोठा, उजव्या बाजूचा जर मोठा आला तर उजव्या बाजूचा अपूर्णांक मोठा, दोन्ही सारखे आले तर मग दोन्ही अपूर्णांक सारखे. एकदम सिंपल आहे. परंतु अडचण परीक्षेत काय येते, दोन अपूर्णांकामधला लहान मोठेपणा तुम्हाला विचारतच नाही. त्या ठिकाणी 3, 4, 5, 6 अपूर्णांक दिलेले राहतात. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मग त्यामध्ये जर तेवढ्या 5-6 अपूर्णांकाचे आपण भागाकार करत बसलो तर बराचसा वेळ जातो आणि म्हणून तो वेळ वाचवण्यासाठी हे सूत्र तुम्ही पाठ करा. आता बघा आजच्या या सूत्रामध्ये काय आहे की जर दिलेल्या अपूर्णांकातील अंश आणि छेद यांच्यामध्ये म्हणजे समान आहे, अंश आणि छेद हा समान आहे, फरक समान आहे, अंश आणि छेद यातील फरक समान आहे, तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो. मग आता अंश आणि छेद याचा जर समान आहे, अंश आणि छेद याच्यातील फरक समान आहे, अंशातील आणि छेदातील फरक. मग हा दोन्ही अंश म्हणजे न्यूमरेटर, छेद म्हणजे डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर, हा जर फरक सारखा असेल अशा अपूर्णांकाचं आपण उदाहरण घेऊया. समजा 5/7 अंशातून छेदात कितीचा फरक आहे, 2चा. दुसरं उदाहरण घेऊया 15/17 फरक कितीचा आहे, 2चा अंशात आणि छेदामध्ये. त्यानंतरचा पुढचा फरक घेऊया अजून एक अपूर्णांक 16/2चा फरक ठेवला तर 8, राईट. म्हणजे छेदातून अंश वजा केला तर फरक कितीचा यायला लागला, 2चा यायला लागला. तर अशा पद्धतीने अंश व छेद यांच्यातील फरक समान असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो. या सगळ्यामध्ये निरीक्षण जर केलं मित्रांनो तर या ठिकाणी सर्वात लहान अंश आणि छेद कोणता आहे, 5/7. आणि म्हणून मग आपल्याला म्हणता येतं 5/7 हे लहान आहे 15/17 पेक्षा आणि 15/17 हे लहान आहे 16/18 पेक्षा. तर अशा पद्धतीने 2चा फरक, 3चा फरक, तुम्हाला समजा असे 2-3 अपूर्णांक दिले, पहिल्यांदा बघायचं की याच्यात 1चा फरक आहे, 2चा आहे का 3चा आहे फरक. मग तिन्ही अपूर्णांकामध्ये फरक सारखा असला तर मग जो अपूर्णांक लहान मोठेपणा ठरवताना ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक काय लहान. एकदम सिंपल. यातील आता पुढचं बघूया आपण. तर हे तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो आणि पुढच्या सूत्राकडे वळूया मित्रांनो. पुढचं सूत्र आहे तर हे याच्यामध्ये काय होतं की हा पूर्णांक कोणता आहे, छेदाधिक संबंधी होता, एवढं सांगायचं राहिलं तर. म्हणजे नियम असा आहे, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की छेदाधिक अपूर्णांकात जर अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक स्थिर असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तर तो अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांकाचं सांगत असताना छेदाधिक अपूर्णांकामध्ये तो अपूर्णांक लहान असतो. तर हा इथं बोर्डवरती लिहितोच म्हणजे मग तुम्हाला सर्वांना ते समजेल. छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक हे खूप जम्बलिंगचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पाठांतर करा. छेदाधिक अपूर्णांकाच्या संदर्भामध्ये फरक स्थिर. आता छेदाधिक मध्ये काय राहील मग, छेद वजा अंश, डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर हा जर सारखा असेल, फरक जर स्थिर असेल, छेदाधिक अपूर्णांकातील फरक जर स्थिर असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान. अंश व छेद ज्याचा लहान, अंश आणि छेद लहान
तो अपूर्णांक काय असतो? तो अपूर्णांक लहान. एकदम सिंपल. कोणत्या केसमध्ये? तर छेदाधिक मध्ये. मग व्यवस्थित पाठांतर ठेवायचं. छेदाधिक अपूर्णांकामध्ये छेद वजा अंश हा फरक जर स्थिर असेल तर मग दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश आणि छेद लहान असतो ते अपूर्णांक लहान असतात. आता बघूया अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय. याच्या उलट परिस्थिती आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, अंशाधिक याची व्याख्या आपण पहिल्या या मालिकेमध्ये याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली. ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आणि मग त्या अंशाधिक अपूर्णांकाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण माहिती घेतो तर त्या माहितीमध्ये इथं पुढचा नियम जो दिलेला आहे तर त्या नियमामध्ये काय सांगितलंय की दिलेल्या अंशाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल. आता समान फरक असलेला अंशाधिक अपूर्णांक आपण जर बघितले तर अंश मोठा, अंशाधिक म्हणजे अंश मोठा, तर समजा 17 फरक घेऊया. आता 3चा 17/14, त्यानंतर 19/2चा या ठिकाणी आपण 3चा फरक ठेवतोय म्हणजे 16. पुन्हा एक अपूर्णांक घेऊया 25, 3चा फरक ठेवला म्हणजे 25 3 गेले म्हणजे 22. अशा पद्धतीने मनाने उदाहरणं तुम्ही तयार करू शकता. आता बघा, हे सगळे अपूर्णांक कोणते आहे? अंशाधिक आहे. अंश हा छेदापेक्षा काय आहे? मोठा आहे. समजलं. आता याच्यातील लहान मोठे फरक ठरवताना हा नियम जर तुम्हाला माहिती असला, तो नियम कोणता? एकदम सोपा, की अंशाधिक अपूर्णांकातील जेव्हा अंश आणि छेद यांच्यात फरक समान आहे. फरक कितीचा आहे? 3चा. बरोबर. तो कितीचाही असू शकतो. तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. हे मागच्यापेक्षा उलट आहे. अंश आणि छेद लहान इथे आहे म्हणून हा अपूर्णांक या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. म्हणून 17/14 हा अपूर्णांक मोठा आहे 19/16 पेक्षा, 25/22 पेक्षा. अशा पद्धतीने च्यापेक्षा मोठा म्हणजे तिकडं आपल्याला तो आ जो आहे मोठा करावा लागेल किंवा तो आ वाचावा लागेल, असे आपली मराठवाड्यातल्या भाषेत होईल. तर हे दोनही नियम तुम्हाला तुमच्या लक्षात आलेले असतील. पुन्हा एकदा रिपीट करतो, व्यवस्थित ऐकून घ्या. हे 4 नियम तुम्हाला अंशाधिक, छेदाधिक आणि फरकाच्या संदर्भामध्ये आहे. ते आपण एकदा आता लहान मोठेपणासाठीचं रिवाईज करून घेऊया आणि मग या रिव्हिजनचे एकदम टिपिकल शॉर्टकट तुम्ही चांगले लक्षात ठेवा. पहिलं क्रमांक 1, असं मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे परंतु आजच्या याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये ते करून घेऊ. बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पहिला नियम, आणि हे सगळे अपूर्णांक नियम, हे लहान मोठेपणाचे नियम कशासाठी लागू आहे? धन अपूर्णांकांसाठी. ऋण हा सर्वात लहान असतो तर ते तुम्हाला माहिती आहे. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर दिलेल्या धन अपूर्णांकांचे अंश समान आहेत, अंश काय आहे? समान आहे. छेद किती बी असू द्या, अंश समान आहे. समजा x भागिले या ठिकाणी a, y भागिले b, z भागिले c, अशा पद्धतीने x y हे सगळे अंश काय? दिलेल्या अपूर्णांकांचे जर अपूर्णांकांचे अंश समान असतील म्हणजे अंश सगळे समान आहेत. त्यानंतर x भागिले d, a b c d असं आपण गृहीत धरूया. पहिला अंश काय आहे? समान आहे. पुन्हा अंश बरोबर x असं अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तर मग आपण या ठिकाणी समजा ABCD मध्ये a इज लेस दॅन b इज लेस दॅन c इज लेस दॅन d असं गृहीत धरूया. म्हणजे a हा सर्वात लहान आहे. मग नियम काय आहे या ठिकाणी? ज्याचा छेद लहान, ज्याचा म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो
तो अपूर्णांक मोठा असतो. तो अपूर्णांक मोठा. बघा आता हे सर्वात लहान गृहीत धरलेलं आहे म्हणजे छेद लहान आहे. मग आता याची तुलना करत असताना अशी कंडिशन दिलेली तर मग आपल्या असं लक्षात येतं एक्स बाय ए इज ग्रेटर दॅन एक्स बाय बी इज ग्रेटर दॅन एक्स बाय सी इज ग्रेटर दॅन एक्स बाय डी. लक्षात म्हणजे या चार अपूर्णांकामध्ये एक्स बाय ए हा अपूर्णांक मोठा आहे. तर हा झाला पहिला शॉर्टकट मधला नियम, पहिला ट्रिक. आता पाठांतरामध्ये तुम्ही पक्क लक्षात ठेवायचं जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान आहे अशा वेळेस ज्याचा छेद लहान असतो म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक दिलेल्या सगळ्या अपूर्णांकामध्ये मोठा असतो. चला धन अपूर्णांकांसाठीचा हा नियम आहे. छोटासा अर्ध्या मिनिटाचा या ठिकाणी लाईव्ह ब्रेक घेतो, पाणी पितो आणि मग आपण पुढचं याच्यातल्या पुढची ट्रिक लक्षात घेऊया. आता मित्रांनो दुसरा शॉर्टकट, हे पहिलं तुमच्या लक्षात आलं असेल, छेद समान अशा वेळेस ज्या अपूर्णांकांचा अंश समान अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा. झालं सिंपल. आता बघूया वापरायच्याच रुमाल बोर्ड पुसायला लागलो. आता दुसरं टेक्निक, दुसरं ट्रिक, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नव्याने सांगायची गरज नाही. तर आज मात्र थोडंसं ऊन या ठिकाणी पडलेलं आहे. मागील 5-7 दिवसापासून सारखा पावसाळा आपल्याला यावर्षी भरघोस पाऊस पडलेला आहे. अति आमच्या भागात काष्टीच परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली. तर आता बघूया दुसरं जे आहे, धन अपूर्णांकांचे छेद समान असल्यानंतर काय होईल ते बघूया. छेद समान आहे म्हणजे ए भागिले एक्स आहे, बी भागिले सुद्धा एक्स आहे, सी भागिले सुद्धा एक्स आहे आणि डी भागिले सुद्धा एक्स आहे. आता यामध्ये अट तीच असं असून ए इज लेस दॅन एक्स, ए इज लेस दॅन बी, इज लेस दॅन सी, इज लेस दॅन डी, म्हणजे ए हा अंश सर्वात लहान आहे. आता काय, धन अपूर्णांकांचे छेद समान आहे आणि ज्याचा मग नियम काय, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. नियम काय इथं, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. आता ह्या दोन कंडिशन ज्या आहेत त्या व्यवस्थित रिव्हाइज करायच्या. हे कधी की या ठिकाणी असं कुठलंही बंधन नाही, छेदाधिक अंशाधिक कडे आपण आलेलोच नाहीये. काय चालू आहे, अंश समान असताना आणि छेद समान असताना. मागच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं, सुरुवातीला अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता त्याच्या उलट काय आहे, जर छेद समान आहे तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. या सगळ्यामध्ये आपण हे सर्वात लहान गृहीत धरलेला आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणेच ए बाय एक्स हा अपूर्णांक लहान आहे, बी बाय एक्स हा अपूर्णांक लहान आहे, सी बाय एक्स हा अपूर्णांक लहान आहे, डी बाय एक्स. तर अशा पद्धतीने दोन्हीकडे तुम्हाला अंश समान असतानाची जी अट होती, तर अंश समान असताना काय आहे, ज्याचा छेद लहान तो मोठा. आणि जेव्हा दुसऱ्या अटीमध्ये आपण बघितलं छेद समान आहे तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. चला तर आता तिसरा शॉर्टकट या सिरीज मधला,
तिसऱ्या याच्याकडे येत असताना काय, छेदाधिक अपूर्णांकामध्ये. आता हे झाले जनरल अपूर्णांक, ज्यांचं पहिल्या याच्यामध्ये बघितलं आपण अंश समान, दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं छेद समान. तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत छेदाधिक अपूर्णांक काय अवस्था असते की छेद हा अंशापेक्षा काय आहे, मोठा आहे. छेदाधिक अपूर्णांकाच्या केसमध्ये काय दिलेलं आहे की छेदाधिक अपूर्णांक आणि फरक किती आहे, समान फरक आहे. छेदाधिक अपूर्णांक, छेद मोठा आहे याच्यामध्ये, म्हणजे छेद वजा अंश हा जो काही फरक आहे तो स्थिर आहे, के म्हणजे कॉन्स्टंट. मग असे जर तिसऱ्या याच्यामध्ये काय आहे, छेदाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील समान फरक असेल, समान फरक आहे. मग उदाहरण घेऊया आपण, अपूर्णांक छेदाधिक आहे, या ठिकाणी आपण गृहीत धरूया x इज ग्रेटर दॅन a, x इज ग्रेटर दॅन b, x इज ग्रेटर दॅन c. परंतु आपल्याला छेदाधिक अपूर्णांक घ्यायचा आहे म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी संख्या घ्याव्या लागतील. त्यामुळे आपण x आणि y चं उदाहरण तेवढं काही तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून सोपं उदाहरण घेऊया की छेदाधिक अपूर्णांक आपल्याला पाहिजे. तर मग समजा 6/7 आहे, एकचा फरक घेऊ. त्यानंतर 9/1चा फरक घेऊ 10. त्यानंतर 12 पुन्हा या ठिकाणी एकचा फरक घेतला 13. एवढे 3 बस झाले. या तीनही मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर हे सगळे अपूर्णांक काय आहे, छेदाधिक आहे. तसेच फरक सुद्धा स्थिर आहे. फरक कितीचा याच्यामध्ये, 1चा फरक आहे बघा. 7 - 6 1, 10 - 9 1, 13 - 12 1. आणि सगळे अपूर्णांक छेदाधिक आहे, म्हणजे या तीनही अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. असं असेल तर ज्याचा अंश व छेद लहान, काय शॉर्टकटमध्ये अंश व छेद लहान दोन्ही पण, असं जर असेल तर तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. म्हणून मग असा असणारा अपूर्णांक काय आहे, लहान आहे. लहान अपूर्णांक. तर आता हे तुमच्या पक्क लक्षात बसलं असेल असं गृहीत धरतो. आणि म्हणून मग या केसमध्ये काय होणार आहे, 6/7 6/7 इज लेस दॅन 9/10 इज लेस दॅन 12/13. अशा पद्धतीने 6/7 हा अपूर्णांक दिले. आता पुढचं शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी हे झालं छेदाधिकचं. छेदाधिक मध्ये काय, ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो. आता आपल्याला बघायचं आहे अंशाधिक अपूर्णांकामध्ये, म्हणजे आपण ही मागची या ठिकाणी रिव्हिजन करत आहोत, जेणेकरून शॉर्टकटमध्ये पुन्हा तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने लक्षात राहावं यासाठी हे रिपीट घेत आहोत. तसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा याच तासिकेमध्ये आता आपण कंप्लीट केलेलं आहे. आता छेदाधिक झाल्यानंतर अंशाधिक अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये मागच्या कालच्या व्हिडिओ शूटिंग करत असताना बराच डिस्टर्ब झाला आणि म्हणून कालचा व्हिडिओ मला स्वतःला इतका काही विशेष आवडला नाही आणि मग आपण रिव्हिजन आज हा पुन्हा व्हिडिओ शूट करतोय खास तुमच्यासाठी. तर आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो ते पक्क लक्षात ठेवा. आता कोणता अंशाधिक अपूर्णांक, इथं अंश मोठा आहे. अंशाधिक अपूर्णांक यामध्ये काय म्हणलं गेलेलं आहे, अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये इथंही काय, अंश वजा छेद. आता अंश मोठा आहे म्हणून अंशातून छेद वजा केला तर हा फरक स्थिर असेल तरच हा नियम लागू होतो. समजा तो फरक स्थिर आहे, स्थिर म्हणजे कॉन्स्टंट, त्याला आपण गृहीत धरूया के. आता या केचा वापर करत असत म्हणजे केचा जरासा आमच्याकडे अर्थ वेगळा आहे, पण जाऊ द्या आता. तर यामध्ये अट काय दिलेली, फरक समान आहे अंशाधिक अपूर्णांकात, ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. इथं काय नियम आहे, ज्या अपूर्णांकाचा, अशा केसमध्ये
ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा। तो अपूर्णांक मोठा। राईट। आता उदाहरण बघूया मित्रांनो। या ठिकाणी काय आहे, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे इथं आपल्याला अंश हा छेदापेक्षा मोठा घ्यायचा आहे, छेद कोणती बी असू दे। मग समजा आपण अंश घेतला 19, फरक स्थिर ठेवायचा आहे। समजा आपण अंशाधिक तर याच्यातून 3 वजा केले 16। पुढची संख्या घेतली आपण समजा 23, अंशाधिक 3चा फरक ठेवूया, खाली राहिले 20। अजून एक घेऊया समजा 43, खाली राहिले 40। आता बघा या ठिकाणी 19/16, 23/20 आणि 43/40। इथं जर बघितले तर ह्या अपूर्णांकातील छेद समान आहे। सॉरी, या अपूर्णांकामध्ये काय आहे, अंश आणि छेद हा फरक समान आहे। 19/16 गेले 3, 23 20 गेले 3, 43/40 गेले 3। मग त्यावेळेस काय सांगितलंय, ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान असतो तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो। जर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं की या ठिकाणी यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, उलट तर हा। सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर हा 19/16। कारण नियम काय आहे, अंशाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। म्हणजे हा मोठा आणि हा लहान। आणि म्हणून 19/16 इज ग्रेटर दॅन 23/20 इज ग्रेटर दॅन 43/40। हेच उलट केलं तर तुमच्या लक्षात येईल, हा जो मोठा दिसतो तो लहान, जो लहान दिसतो तो काय आहे, मोठा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो ह्या अपूर्णांकाच्या सिरीजमध्ये म्हणजे व्यवहारी अपूर्णांक त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ उडू नये यासाठी मी मागच्या कालच्या व्हिडिओचे मुद्दे पुन्हा आज रिपीट केलेले आहेत। आता झालं कोणतं, पुन्हा एकदा 4ही मुद्दे मी एकदा रिवाईज करतो। सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं, जर अंश समान असेल तर त्यावेळेस अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक असतो लहान। आणि ज्यावेळेस छेद समान आहे तर ज्या छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक असतो लहान। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलं तिसऱ्या प्रकारामध्ये अंशाधिक म्हणजे अंश मोठा असताना, म्हणजे आता याच्या मागच्या याच्यामध्ये अंश मोठा असताना अंशाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश आणि छेद लहान असतो, सॉरी याच्या मागच्या छेदाधिक मध्ये छेद वजा अंश फरक स्थिर असताना छेदाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो। छेदाधिक अपूर्णांक झाल्यानंतर चौथ्या प्रकारामध्ये अंशाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। असे हे 4 नियम तुम्हाला चांगल्या रीतीने लक्षात ठेवायचे आहे। आणि मग त्यानंतरचे पुढचे 2 आपण आत्ताच घेतलेले आहेत। थोडासा एक अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घेतो, पाणी पितो, पुन्हा सविस्तर चर्चा आपण तुमच्याबरोबर करणार आहोत। क्लासला येण्या जाण्याचा तुमचा वेळ वाचावा, तसेच ठिकठिकाणावरून तुम्ही आहे त्या जागेवरून तुमचं किंवा तुमच्या स्टडी रूमवरून किंवा घरूनही तुम्हाला गणिताचं मार्गदर्शन व्हावं या एका उद्देशाने या वर्षीपासून मी ठरवलंय की ऑनलाईन पोलीस भरतीच्या गणित विषयाचे क्लासेस घ्यायचे। त्याचबरोबर म्हणजे आता हे क्लासेस सुरू झालेले आहेत। 7-8 मुला-मुलींनी त्या ठिकाणी 2 मुली आणि 5-7 मुलांनी ऍडमिशनही घेतलेलं आहे। वरचेवर ऍडमिशन वाढतील अशी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातूनही गणिताच्या सिरियली वेगवेगळ्या टॉपिकवरतीही समजावून देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय आणि त्याला तुमची तेवढीच मजबूत साथ मिळाली पाहिजे। तुम्ही हे व्हिडिओ लाईक आणि शेअर केले पाहिजे तर माझाही उल्हास वाढेल। त्याचबरोबर माझे चॅनलही तुम्ही सबस्क्राईब जर केलं
तर निश्चितच मलाही अजून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला, तुम्हाला वेगवेगळी गणितं समजावून सांगायला मलाही उल्हास येईल. आणि म्हणून त्यासाठी मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता. त्याचबरोबर कोणाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर त्यांना तुम्ही माझा नंबर द्या 9431326818, जेणेकरून मग मी त्यांना ऑनलाईन क्लासेसच्या ॲडमिशनची प्रोसेस समजावून सांगेन. ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जर क्लासेस जॉईन केले आणि हे क्लासेस तुमचे फक्त भरती होईपर्यंत नाही तर नेहमीसाठीच हे सुरू ठेवायचे असं मी मनोमन ठरवलेलं आहे. कारण स्पर्धा परीक्षाचा अभ्यास काही आपल्याला परीक्षेपर्यंत करायचा नसतो. यदा कदाचित दुर्दैवाने जर आपल्याला अपयश आलं तर पुन्हा नव्याने आपल्याला तयारी करायची आणि अभ्यास ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असते आणि ती आपण पूर्ण केल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला यशाचा दरवाजा आपल्यासाठी उघडला जात नाही. चला तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. तुमचं स्वतःचं, तुमच्या आईवडिलांचं, भावा बहिणींचं, तुमच्या आजोबा आजींचं, समाजाचं स्वप्न पूर्ण करा. अतिशय हुशार आणि एवढी कष्टाळू मुलं मुली पोलीस दलात निवड जर तुमची झाली तर निश्चितच जे काही आपण बघतोय की समाजामध्ये जे काही अत्याचार होत आहेत गोरगरिबांवरती, भूमिहीनांवरती, तर या अत्याचारांवरती कुठंतरी एक परिणामकारकरित्या पोलीस दलामध्ये सेवा करताना तुमच्या हातून ती सेवा घडेल आणि ह्या अत्याचाराचं प्रमाण घटेल अशी मी आशा व्यक्त करतो. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. त्या सूचनेवर हुकम सूचनेचं स्वागत करून, कदाचित शिकवताना काही चुकतही असेल, काही सगळं 100% परफेक्ट नसतं. कारण हा व्हिडिओ शूट करत असताना बाहेर रस्त्यावरच्या गाड्या आहेत, येणारे जाणारे आहेत, क्लासचे पालक आहेत, त्यांना काय माहिती मी व्हिडिओ शूट करतात ते मधीच येतात. मग व्हिडिओ ऑफ करून त्यांच्याशी बोलायला जावं लागतं आणि मग त्यामुळे माझीही लिंक जाते आणि त्याच्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस पुढे मागं होत असेल किंवा काही चूक होत असेल. होतेच, गणित शिकवताना समजावून सांगताना ही चूक होतेच. तर ती तुम्ही निदर्शनास आणून द्या. काही वेळेस माझ्या इथे लक्षात येतं आणि मग मी शिकवण्याच्या ओघामध्ये मग नंतर ते दुरुस्त करून घेतो. ते तुम्ही पॉईंट आउट केलेलं असेल. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ तासिके मालिकेमध्ये. टिल देन यू आर व्हेरी बेस्ट अँड बेस्ट ऑफ luck. Thank you for watching the video till the end of this particular session.